असोसिएट स्पॉन्सर अल्ट्राटेक सिमेंट। मुंबईमध्ये 6 मतदारसंघांमध्ये सध्या सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झालेली आहे। आपण आता सध्या उत्तर पश्चिम मतदारसंघामधील पहाडी गोरेगाव या ठिकाणी आहोत आणि आपण पाहतोय की मोठ्या प्रमाणात उत्साह जो आहे तो मतदारांमध्ये असल्याचं पाहायला मिळतंय। स्वतः सकाळी 6:30 वाजल्यापासून खरं तर मतदार जे आहेत ते मतदानासाठी पोहोचले होते। ज्येष्ठ नागरिक जे आहेत ते मोठ्या प्रमाणात देखील पोहोचलेले आपल्याला पाहायला मिळत होते आणि आपण आता पाहतोय की स्वतः अमोल कीर्तीकर हे देखील या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि स्वतः राम नाईक माजी राज्यपाल जे आहेत त्यांचे देखील आशीर्वाद घेताना पाहायला मिळत आहेत। आपण पाहायला गेलं तर भाजप नेते राम नाईक हे जे आहेत ते आता सध्या भाजपमध्ये आहेत, परंतु अमोल कीर्तीकर जे आहेत ते ठाकरे गटामध्ये आहेत आणि ते आशीर्वाद घेताना आपल्याला पाहायला मिळतात। अमोल कीर्तीकरांनी जे आहे ते या ठिकाणी मतदानाचा हक्क बजावलेला आहे। अमोल कीर्तीकरांचं त्यांच्या विरोधात उमेदवार जे आहेत ते रवींद्र वायकर ते सध्या त्यांच्या विरोधात उमेदवार आहेत आणि तरी देखील ते या ठिकाणी मतदानासाठी पोहोचले होते आणि मतदानासाठी पोहोचल्यानंतर स्वतः राम नाईक यांचा आशीर्वाद घेताना आपल्याला पाहायला मिळतात। खरं तर आज मुंबईमध्ये 6 मतदारसंघांमध्ये मतदान पार पडतंय। ठिकठिकाणी नागरिकांचा उत्साह देखील आपल्याला पाहायला मिळतोय आणि सकाळपासूनच खरं तर 6:30 वाजल्यापासूनच ठिकठिकाणी मतदान केंद्रांवरती मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आपल्याला पाहायला मिळत होती, परंतु आता आपण पाहतोय की या ठिकाणी सकाळच्याच वेळेस अमोल कीर्तीकर आणि राम नाईक यांनी स्वतःहून या ठिकाणी त्यांनी मतदानाचा हक्क बजावला आणि मतदानाचा हक्क बजावल्यानंतर राम नाईक यांचा आशीर्वाद जो आहे तो या ठिकाणी घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळते। त्यासोबतच चर्चा देखील राम नाईक यांच्यासोबत स्वतः अमोल कीर्तीकर करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। स्वतः पूर्ण मुंबई निवडणूक आयोगाकडून जे आहे ते संपूर्ण तयारी जी आहे ती तयारी करण्यात आली होती आणि नागरिकांना जे आहे ते आपलं मतदानाचा हक्क लवकरात लवकर बजावा असं देखील आव्हान जे आहे ते संपूर्ण निवडणूक आयोगाकडून आणि स्थानिक प्रशासनाकडून करण्यात आलं होतं। तर दुसरीकडे आपण जर पाहायला गेलं तर ज्या पद्धतीने मुंबई आणि इतर भागांमध्ये मतदान पार पडत होतं त्याच पद्धतीने सर्वीकडे जे आहे ते मतदान पार पडतंय। अमोल कीर्तीकर जे आहे ते अमोलजी मतदानाचा हक्क बजावलेला आहात, काय प्रतिक्रिया? ज्याच्यासाठी आम्ही गेले अनेक महिने काम करत होतो त्या मतदानाचा दिवस आज आलेला आहे आणि नक्कीच एरवी कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी मतदानाला येत असतो, पण ह्यावेळेला दुहेरी भूमिकेत आहे, कार्यकर्ता म्हणून सुद्धा आणि एक उमेदवार म्हणून सुद्धा। तर थोडंसं कसं असतं की आपण परीक्षेचा अभ्यास कितीही केला तरी परीक्षेच्या दिवशी थोडंसं बर्डन असतं, ते छोटंसं बर्डन आहे, परंतु मला असं वाटतं की विजय हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा ह्यांचाच होणार आहे आणि त्या पद्धतीने कार्यकर्त्यांनी जे काम केलेलं आहे त्या कार्यकर्त्यांच्या कामाला फळ मिळणार आहे। मनाचा मोठेपणा दाखवत भाजपचे नेते राम नाईक यांचा देखील तुम्ही मतदान केल्यानंतर आशीर्वाद घेतलात, काय त्यांच्याशी तुमचं बोलणं झालं, त्यांनी काय सांगितलं? नाही बघा, कसं आहे की ही महाराष्ट्राची संस्कृती होती, आता ती आहे की नाही मला माहीत नाही, पण आम्ही गोरेगावात आणि आमच्या मतदारसंघात तरी ती टिकवलेली आहे की तुमची वैचारिक जो मतभेद असतो ना तो त्या फक्त प्रचारापुरता आणि मतदानाच्या दिवशीपर्यंत असतो आणि त्याच्यानंतर तुम्हाला सर्वांना हातात घालून समाजाचं काम करायचं असतं। धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। आपण पाहतोय की अमोल कीर्तीकर यांनी या ठिकाणी मतदानाचा अधिकार बजावलेला आहे, त्यासोबतच भाजपचे नेते राम नाईक या ठिकाणी मतदानाला पोहोचले होते, त्यावेळेस त्यांचा देखील आशीर्वाद घेतलेला आहे। मी माझं मतदानाचा हक्क बजावलेला आहे, परंतु एक संस्कृती महाराष्ट्राच्या राजकारणात आहे ती संस्कृती मी पार पाडलेली आहे, अशी प्रतिक्रिया जी आहे ती अमोल कीर्तीकर यांनी दिलेली आहे। कॅमेरामन मनीष सह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई। असोसिएट स्पॉन्सर अल्ट्राटेक सिमेंट।